आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपण राज्य सरकारच्या माध्यमातून तांदूळकरता 9 कोटी 59 लाख आणि 18,000 रुपये एवढे पैसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण दिले. येलवाडीमध्ये 13 कोटी 22 लाख रुपये दिले जलजीवन ते. काणेवाडीमध्ये 4 कोटी 76 लाख 43,000 रुपये दिले. खालुंबरेमध्ये 4 कोटी 98 लाख 78,000 रुपये दिले. इथं महाविद्यालयाचा आढळला रेल्वे तो आल्यावर कोट्यवधी रुपये साधारणतः ह्याच 4 गावामध्ये 32 कोटी 56 लाख रुपये आपल्याला राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या खात्याच्या माध्यमातून देण्याचं काम केलं. जलजीवनच्या योजना आपण मंजूर केल्या. माझी आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती राहणार हे आता मालवणी 19 कोटीची मालवणीची योजना आपण केली. आणखी रस्ते केले. त्याचबरोबर मालवणीचे आंबेडकरचा रस्ता सगळा आपण त्या निमित्तानं केलेला आहे. त्याला कोट्यवधी रुपये दिले. त्याची फक्त आपल्याला मालवणीची माहिती नव्हती. माझी विनंती एवढीच आहे की आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि सत्तेमध्ये असल्यामुळं आपल्यापर्यंत हा विकासाचा राजमार्गाचा खुला करून दिला. कोट्यवधी रुपये आपल्याकडे कसा करता गेले. पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, रस्ते असतील, ते वाढवलं पाहिजे. हे सगळे काम करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केला आहे. जर केंद्र सरकारची आणखी त्याच्यामध्ये जर भर पडली आधीचे पैसे आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्याला येऊ शकतात आणि म्हणून आपल्या विचाराला खासदार असला पाहिजे. मागच्या वेळेला तो प्रयत्न आम्ही केला. आमच्या विचाराला खासदार देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही एका नटाला ही राजाची वंकल घडली त्याला राजगड बसवण्याचा प्रयत्न केला. त्याने सुद्धा आमच्याकडे नाटकीच त्यांनी भाषा वापरली. सांगितलं की आता ही खासदारकीची निवडणूक झाली आणि माझी सिरियस समजली की परत मी तोंडाला रंग लावला नाही. परंतु 5 वर्ष झाली ते काय तोंडाला रंग लावायचं थांबायचं आहे. आजही त्याचं काम ते चालू आहे. आजही लोकांच्या समोरायचं ते जसे नाटकामध्ये शिक्षकांनी संवाद फेक केली तशी संवाद फेक करायची. विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाही. मग सामोरे गेला रस्ता नको होतं का? येलवाडीच्या लोकांना रस्ता नको का? येलवाडीला पिण्याचं पाणी नको का? सांगोलीला पिण्याचं पाणी नको का? खालुपुराला नको का? या लोकांनी तुम्हाला मतं कशा करता गेली ते तरी एकदा सांगा. त्यांनी त्या आश्चर्य मतं दिली. त्या आम्हाला या ठिकाणी तुम्ही काही ना काही द्या. आता इथे कॅरी आली त्या काही आमच्या बांधवांचे त्या आम्हाला आमच्या घरी इथे नोंदवा. आता ह्या सगळ्या लोकांना वेगवेगळे पंतप्रधान आवाज आहे सांगावं ना. या खासदाराला केंद्र शासनाच्या किती योजना आहे, राज्य शासनाच्या किती योजना आहे, PMRD मार्फत घरकुल दिलं जातं. एक तरी पत्र दिलं आहे का? एक तरी प्रयत्न केला आहे का? सांगा की कोणी सांगितलं तर तुम्ही करू नका. आज ते तुमच्यासमोर येतात सांगतात महागाई वाढली. महागाईच्या विषयावर तुम्ही बोलत नाही. मला एक सांगा महागाई काही वेगळ्या दृष्टीनं होत नाही. रशिया युक्रेनचा वार झाला. इस्राईल गाझापट्टीमध्ये मोठ्या प्रमाणाचं युद्ध झालं. आता इराण आणि इस्राईलचं युद्ध चालू आहे. जागतिक लेवलला ह्या सगळ्या प्रकारची युद्ध होतात. पुढं दुष्काळ पडतो. सरकारची काही धोरणं असतात. त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सरकारला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मग काही वेळेला महागाई वाढते आणि जेव्हा कमी होतं तेव्हा कोणी सांगत नाही की महागाई कमी झाली. आज खासदार साहेब म्हणतात कांद्याला भाव नाही. आपण सगळी या परिसराची मंडळी आहोत. आता येलवाडपासून सुरुवात करा माझ्या गावापर्यंत किती कांदा लागवड झालेली आहे. येलवाडीमध्ये तर मला वाटत नाही कुणाकडे कांद्याची लागवड झालेली आहे. सांगोर्डीमध्ये सगळं ऊसाचं क्षेत्र. आज काणेवाडीमध्ये तीच परिस्थिती आहे. शेजारी तुम्ही खालुंबऱ्यात गेला तर आता शेती काही दिवसांनी शोधायला लागेल की कुठं होती शेती. तीच परिस्थिती माळुंग्यामध्ये झाली. तीच परिस्थिती निगोजामध्ये झाली.
तीच परिस्थिती कुरळीमध्ये झाली, तीच परिस्थिती मोळीमध्ये झाली, तीच परिस्थिती चिमणीमध्ये झाली, तीच परिस्थिती केळगावमध्ये झाली, तीच परिस्थिती आळंदीमध्ये झाली, तीच परिस्थिती सरोलीमध्ये झाली, सुळूत झाली, दादुऱ्यात झाली, मरगळमध्ये झाली. येऊन जाऊन आमच्या परिसरामध्ये टॉयलिंगचा भाग तेवढा आता बागायचा आहे, नाहीतर भोशापर्यंत आणि पिंपळगावने सगळं प्लॉटिंग आहे. बाहेरच्या लोकांची संख्या वाढली, आमची स्थिती संपली, शेतीमध्ये काम करायला माणसं उरली. आता मला सांगा, या सगळ्या परिसरामध्ये जर कांदाच पिकला नाही तर खासदार म्हणतात कांद्याला भाव नाही. आपल्या परिसरामध्ये आता गुरं कोणाकडे राहिली नाही, कुणी गाई पाळत नाही, कुणी म्हशी पाळत नाही, कारण चारा राहिला नाही. तुला विकत चारा घालून परवड नाही, आम्ही हे दूध विकत घेतो. आमचा प्रश्न काय आहे, आम्हाला पिण्याचं पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे. पिकला नाही तिथे कांद्यावर बोलावं, त्या परिसरात दूधच नाही त्या परिसरात दुधावर बोलावं. आता प्रश्न राहिला असा की बेरोजगार. मी इंडस्ट्रीला माणूस आहे, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, तुमच्याकडच्या बेकारांची यादी द्या आणि उद्यापासून काम करायला सांगा, माझी तयारी लावा. आज CNC ऑपरेटर नाही, BNC ऑपरेटर नाही, वेल्डर नाही, फिटर नाही, सगळ्या कंपनीच्या दारामध्ये हे लागल्या. आज बिहारचे UPचे लोक निघून गेले, अनेक कंपन्यामध्ये आज कामगार नाही, त्याची परिस्थिती आहे. मग खासदारांना हे माहिती आहे की नाही, खासदारांचा क्रॅपचा धंदा आहे, खासदारांचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. आता तुम्ही या सगळ्या परिसरामध्ये इंडस्ट्रीवाल्यांना भेटताय, त्यांच्याकडनं जगदंबा प्रतिष्ठानला देणगीसुद्धा येत आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. मग तुम्ही का नाही कंपनीचा मेळावा घेतला, का रोजगार दिला नाही? तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही फक्त सरकारच्या नावाने खरी फोडायचं काम करता आणि तुम्ही मात्र निष्क्रियतेची लपवण्याचं काम करता. असा फेकू खासदार, नुसता पोलका पोपट तुमच्या माझ्या कामाचा नाही. आणि म्हणून माझी आपल्या विनंती राहणार, ठीक आहे, दादांचे आमचे विचार वेगळे होते, ते वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात, ते काम तर करत होते, लोकांच्या अडीअडचणी ठरवत होते. हा पक्ष गेला 4.5 वर्षांपर्यंत आलाच नाही. मग इथं ट्रान्सफॉर्मर झाला, आम्हाला गरज आहे. इथं लाईट दिली, आम्हाला गरज आहे. रस्ता नाही, आम्ही सांगतो. पिण्याचं पाणी नाही, आम्ही सांगतो. ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जरी कधी लक्ष घातलं तेवढं तरी सांगा ना. कधीच लक्ष घातलं नाही असा निष्क्रिय खासदार आता आपल्याला परत त्याला जो छंद आहे नाटकाचा किंवा चित्रपटाचा तिथंच पाठवायचा, इथं कामाचा राहिला नाही. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे, ज्याने कामच केलं नाही, लोकांच्या विकासाचं त्याला घेणं गेलं नाही, केवळ नाटकीपणा करायचा, लोकांना गंडवायचं काम करायचं, असा खासदार आता आपल्याला पण संस्थेत पाठवायचा नाही. त्याच्या उलट अनुभवी काम करणारा, तुमच्या आमच्या हाकेला ओढ देणारा अशा प्रकारचा खासदार म्हणजे आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांना उद्याच्या 13 तारखेला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं. दादाचं चिन्ह आहे घड्याळच्या समोरचं बटन दाबाने दादाला बहुमताने विजय करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.